अक्कलकोट येथे अवैध प्रवास वाहतुकीला आळा घालणे, नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आक्रमक भूमिका घेतली असून बस स्थानकाच्या परिसरात 200 मीटरात कोणत्याही अवैध प्रवासी वाहतूक आणि खासगी वाहनांनी येऊ नये म्हणून खास पोलीस पथकही नेमून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। परिवहन बस आगारातील सर्व कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि पोलीस यांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जात आहे। अक्कलकोट येथे स्वामी समर्थ दर्शनासाठी भक्तांचा प्रचंड ओघ असून यासाठी महामंडळ सज्ज आहे। मात्र अवैध प्रवासी वाहतूकदार मोठ्या प्रमाणात दंडेलशाही करत असून बस स्थानकाला त्यांचा गराडा पडला आहे। त्यामुळे बस स्थानक कोंडीत सापडले असून प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी या संदर्भात कडक धोरण स्वीकारले। बस स्थानकापासून 200 मीटर अंतरावर कुठल्याही अवैध प्रवासी वाहनास प्रवेश करता येणार नाही। तसे आढळून आल्यास त्याच्यावर वाहन जप्तीची आणि चालकावर गुन्हा नोंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे। सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना विना अपघात आरामदायी प्रवास आणि सुखरूप प्रवास यासाठी प्रयत्न चालवले आहेत। आगार प्रमुख सत्यशील खताळ, बस स्थानक प्रमुख नागेश रोडगे, वाहतूक निरीक्षक मदन घाटगे, अनिल पाटील, सुरक्षा निरीक्षक पीतांबर घोडके, युवराज घुगे, मलकप्पा पाटील, सिद्धाराम चौगुले, पोलीस कॉन्स्टेबल विजय मणुरे, विनोद खंदारे, विशाल दिलपाक आदी सहभागी झाले आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।